शिवसेना पक्षफुटीनंतर दोन्ही शिवसेनेचे वेगवेगळे वर्धापन दिवस साजरे होऊ लागले। आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय। आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन सोहळा पार पडत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून षण्मुखानंद सभागृह या ठिकाणी हा वर्धापन दिवस सोहळा जो आहे तो पार पडत आहे। षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी जी आहे करण्यात आलेली आहे। त्या बॅनरबाजीच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यसा पुतळा देखील उभारण्यात आलेला आहे। त्याच्याच खालोखाल जर पाहिलं तर वारसा विचारांचा हीरक महोत्सव शिवसेनेचा असा आशय देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच्याच बाजूला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा एकत्रित फोटो, त्यावरती आशय लिहिलेला आहे, तमाम निष्ठावंत कडवट शिवसैनिकांना मनपूर्वक शुभेच्छा। त्याच्याच बाजूला भव्य अशी कमानी उभारण्यात आलेली आहे, त्याच्यावरती देखील पदाधिकाऱ्यांचे असे विविध फोटो जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। सर्वत्र बॅनरबाजी आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे, परंतु आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय, कारण ऑपरेशन टायगरच्या चर्चा आता मोठ्या प्रमाणावर रंगू लागलेल्या आहेत। 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केलेला आहे आणि हेच खासदार नेमकं कधी शिवसेनेत पक्षप्रवेश करणार हा प्रश्न देखील सर्वांनाच पडलेला आहे। आणि याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर खासदारांच्या वॉर्डमध्ये देखील मतदारसंघात देखील त्यांचा निषेध करत आंदोलन देखील मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहेत। आजच या वर्धापन दिनी षण्मुखानंद या हॉल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बरेच भाषण देखील होणार आहेत। उद्धव ठाकरे यांचं भाषण जे आहे ते मुख्य आकर्षण ठरणार आहे। या भाषणामध्ये नेमकं ते कशा प्रकारे संबोधित करणार, काय शिवसैनिकांना आदेश देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच संजय राऊत, अरविंद सावंत, भास्कर जाधव यांची भाषणं देखील याच षण्मुखानंद हॉल या ठिकाणी होणार आहेत। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे आणि कशा प्रकारे संबोधित करणार हे पाहणे या भाषणामधून महत्त्वाचं ठरेल। तसंच ऑपरेशन टायगर बाबत नेमका काय वक्तव्य करण्यात येणार आणि काय म्हणणं असेल हे देखील या भाषणातून समजून येणार आहे। संध्याकाळच्या वेळेला या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला सुरुवात होणार आहे आणि एकंदरीतच या सोहळ्याच्या नंतर भाषणामधून काय नेमकं घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीकसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई।